वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मोटर वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत 15 वर्षापेक्षा अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे। यामध्ये रजिस्ट्रीमध्ये नूतनीकरण केलेल्या कारचाही समावेश राहणार आहे। यानुसार अमरावती जिल्ह्यात 2023 मध्ये 15 गाड्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती, तर 2024 मध्ये 199 गाड्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मोटर वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे। यामध्ये रजिस्ट्रीमध्ये नूतनीकरण केलेल्या कारचाही समावेश असेल। या सर्व गाड्या नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील। 2021च्या नियमानुसार जे शासकीय वाहनांचे नोंदणी चिन्ह रद्द करायचे असे आदेश होते, त्यानुसार 15 गाड्यांचा ऑप्शन शासनातर्फे केला आहे आणि अजून 2024मध्ये 199चा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे। उर्वरित ज्या गाड्या आहेत, जसे जसे प्रस्ताव येतात तसे तसे आम्ही त्या चौकशी करून अहवाल ट्रान्सपोर्ट कमिशनरला पाठवतो। 40-50 गाड्यांचे प्रस्ताव आलेले आहेत, त्याचे सविस्तर माहिती तयार करून सबमिट करू आम्ही।